आहे साहेबांचं. आणि आपण विचाराने जाऊ साहेब, आपण अडचणीत येणारी माणसं येऊन देणार नाही तुम्हाला. आज या ठिकाणी पंडित बहुदा तोंडे आणि बदलवाडी ग्रामस्थांनी जे बदलवाडी तालुका मावळ येथील स्मशानभूमीबाबत जे काही आंदोलन सुरू केलेलं होतं आणि उपोषणास बसलेले होते, त्यासाठी त्यांची जी काही मागणी होती ती म्हणजे तळेगाव टप्पा क्रमांक 2 या MIDC मध्ये बदलवाडी गावासाठी आम्हाला कायमची स्मशानभूमी मिळावी आणि स्मशानभूमीसाठी सध्या जे काही कंपनीचं काम सुरू आहे त्या कंपनीच्या जागेवर किंवा गट नंबर 662 मध्ये जी 40R भूसंपादन न झालेली जी जागा आहे ती जागा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी स्मशानभूमीसाठी मिळावी आणि ती MIDCने भूसंपादन करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर मागणीबाबत महामंडळातर्फे या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे. फक्त ही जी काही मागणी आहेत ही धोरणात्मक निर्णय आहे किंवा धोरणात्मक बाब आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्याबाबत प्रादेशिक अधिकारी म्हणून मी विनंती करण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये वरिष्ठ स्तरावर बैठक होऊन त्याच्यामध्ये जो काही आहे स्मशानभूमीबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि तो निर्णय लागेल. आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि पंडित भाऊ यांना आवाहन करण्यात येतं आणि विनंती करण्यात येते की आपण आज जे आहे ते उपोषण सोडून द्या. पंडित भाऊ, साहेबांनी तुम्हाला जे लेखी आश्वासन दिले त्यावर तुम्हाला काही सांगायचे? लेखी आश्वासनामध्ये आम्ही जे सुपर ॲटो कंपनी आमची मागणी त्या ठिकाणी पश्चिम कोपऱ्यातून स्मशानभूमीच्या पर्याय जागा मिळवण्यासाठी केली होती. तर आज आमदार साहेबांनी सुनील अण्णा शेळके यांनी आम्हाला 40 गुंठे जे लोंढे, सातपुते आणि कारले यांची जागा आज त्यांच्या जागेला मान्यता दिली. अशा 2 पर्याय MIDCकडे आम्ही मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यात संजय बाळा वेगळे माजी मंत्री यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. शांताराम बापू कदम यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य, गुलाबकाका महाळसकर यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्याच्यानंतर शेटे सभापती भाऊ यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्याच्यानंतर राजू कडलक हे पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. पल्लवी दाभाडे, प्रशांतभाऊ भागवत या मंडळींनी सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केले आणि सर्वात जास्त आम्हाला रामदास आप्पा काकडे यांनी सुद्धा सगळं खर्चासह सहकार्य केलंय. त्या सर्व मंडळांचं मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं खूप खूप आभारी आहे की रात्रंदिवस या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टीला खूप खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. तर सर, काही MIDC संदर्भात प्रश्न आहेत. एकतर नवला कोंबरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. तुमचा जो रखडलेला रस्ता आहे, आता तुम्ही त्याचं काहीतरी काम सुरू केलेलं आहे आणि त्या अगोदर बदलवाडीच्या पण परिसरामध्ये बरेचसे रस्ते जोडलेले नाहीत. त्या संदर्भात काय सांगायचं? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे ऑलरेडी जे काही आपल्या तळेगाव मधल्या टप्पा 1 ते टप्पा 2 आणि टप्पा 1 ते 4 चे जोड रस्ते मंजूर झालेले आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे. पुढील 2-3 महिन्यामध्ये सर्व ते रोड जे आहे ते पूर्णत्वास येतील अशी आमच्या इंजिनिअरिंग विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. सर, मुळामध्ये गावाने MIDCला शेकडो हेक्टर क्षेत्र दिलेलं आहे, पण गावाच्या विकासासाठी तुमच्याकडे आता मागच्या वेळेस जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं होतं शाळा असेल, दवाखाना असेल, समाज मंदिर असतील किंवा क्रीडांगण असेल, स्मशानभूमी असेल, यासाठी गावासाठी 5 ते 6 एकर क्षेत्र देणार असल्याचं आणि तो प्लॅन करून त्या गावासाठी देणार असंही बोललं होतं. त्या संदर्भात काय झालेलं? याबाबत आता ग्रामपंचायत मार्फत तसा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे आणि तो प्रस्ताव देखील मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवलेला आहे. आता आपला आजचा जो काही विषय आहे स्मशानभूमीचा आणि बाकी इतरही जे काही सोयीसुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जी काही आपण मागणी केलेली आहे त्याबाबतचे हे सगळ्या धोरणात्मक बाबी आणि या धोरणात्मक बाबींचे वरिष्ठ स्तरावर जे आहे तो नियमानुसार निर्णय होईल. पण तुमच्याकडनं जेवढा पाठपुरावा होतो तेव्हाच वरिष्ठाकडनं येत असतं. आज ग्रामस्थांना MIDCने जेव्हा स्मशानभूमी पाडली तेव्हा त्या ठिकाणी तानाजी भाऊ डिंबळे यांचा मृत्यू झाला. अक्षरशः
तीव्र उन्हामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले, इतकं दुःखद अंतकरणाने यातना सहन कराव्या लागल्या. MIDCला त्या अगोदर पण आम्ही बातमी लावली होती, वारंवार बातम्या लावल्या. आमच्या ह्या ग्रामस्थाला 2दा उपोषण करावं लागलं, एकदा 6 दिवस, आज 4 दिवस, आणि मग तुम्ही दखल घेताय. तर याच्या अगोदरच तुमच्याकडनं असा काही प्लॅन नसतो का गावासाठी? नाही, मागच्या वेळेस ज्यावेळेस पंडित भाऊंनी उपोषण केलेलं होतं त्यावेळेसच आम्ही तिथंच उपोषणामध्ये सांगितलं होतं की जे काही मागणी आहे, सोयी सुविधा, गावाच्या सोयी सुविधांसाठी जे काही कुठलीही जागा मागणी असेल तर याबाबतचे कायदेशीर प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव करायचा असतो, ग्रामपंचायतने रितसर लेटर हेडवर जागा मागणी करून तो जिल्हा परिषद मार्फत सादर करायचा असतो. आणि ज्यावेळेस आमच्याकडे ठराव किंवा प्रस्ताव आला ग्रामपंचायतचा, त्याच्यात आम्ही लगेच तातडीने 2 दिवसात कार्यवाही करून ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही तसा अहवाल जो आहे तो वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. आणि वरिष्ठ स्तरावर पण याच्याबाबत जो आहे तो विचारविनिमय सुरू आहे, म्हणजे निर्णय होईल त्याच्यामध्ये. यामध्ये अनेक MIDC मधले शेतकरी, देवा भोसलकर असेल किंवा दहातोंडे असतील, रोहिदास दहातोंडे, यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. ते वारंवार तुमच्या वाकडच्या ऑफिसला चक्रा मारत आहेत. त्यांचे प्रश्न कधी सुटणार? नाही, आता तुम्ही जे नावं घेतले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत पातळीवर त्यांची प्रत्येकाची केस वेगळी वेगळी आहे. ज्याही कायदेशीर बाबी आहेत त्या तर लगेच तातडीने मंजूर होतात. देवाभाऊ भोसलकर असतील, यांची खूप विशेष बाब म्हणून त्यांची मागणी आहे, आणि ती पुन्हा ते विशेष बाब म्हणून असेल तर ती पण धोरणात्मक बाब येते. त्याच्यामध्ये माननीय संचालक मंडळाकडे धोरणात्मक निर्णय होतो आणि मग त्याच्यात निर्णय होतो. जे ऑलरेडी ज्या कायद्यामध्ये ठरलेल्या गोष्टी आहे, ज्याचे सर्क्युलर आहे, GR आहे, त्या गोष्टींना कुठलाही वेळ लागत नाही. विशेष बाब म्हटले तर त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णयासाठी हा वेळ लागू शकतो. धनिकांच्या जमिनी विशेष बाग म्हणून वगळण्यात येतात, पण मूळ शेतकऱ्याच्या जमिनी वगळल्या नसल्याचं उदाहरण देवा भोसलकरने अनेक सातबारे काढलेले आहेत, आमच्या समोर ठेवलेले आहेत, पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. तर तुमच्या ऑफिसकडनं अन्याय होतोय, आज पण त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. आता देवाभाऊ भोसलकर साहेबांची जी केस आहे ती पूर्णतः वेगळी केस आहे. ऑलरेडी महामंडळाने त्यांना बदली क्षेत्र दिलेलं आहे, म्हणजे त्यांची जेवढी शेतजमीन होती त्याच्या बदली विकसित औद्योगिक भूखंड दिलेला आहे. म्हणजे ही तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट केलेली आहे, परंतु आता त्याच्यात त्यांची मागणी वेगळीच दिसते. त्याच्यामुळे केस टू केस हे व्हेरी होतं. तर माझी विनंती आहे, आपण पहिलं उपोषण 4 दिवस झाले की तुमच्यासाठी आहे, उपलब्ध आहे. 4 दिवस झाले तर माणूस बिगर खाण्यापिण्याचा आहे, त्यांचं उपोषण सोडून घेऊया. मी आहे ना इथंच आहे. 4 दिवस तुम्ही काळजी घेतली नाही ना? आता नाही, दररोज येऊन दररोज सकाळ संध्याकाळी आम्ही इथे. 4 दिवस तुम्ही कुठं होते सर? ज्या दिवसापासून आम्ही बातम्या लावतोय एकदाही तुम्ही आमच्याशी बोलला नाही ती या प्रकरणावर. आज 4थ्या दिवशी आलात. पंडित भाऊ, बापू तुम्हाला काय सांगायचं का? नाही, आपण MIDC बरोबर बोलतोय ना. काय काय मोठ्याने बोलणार आहे काय? माझी विनंती राहील की पंडितच्या शारीरिक दृष्ट्या आपण आपले वैयक्तिक वाद आहे ना आपल्या बाजूला आपण भेटतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु साहेब इथं आहेत, ते दोन्ही गटासंदर्भात ते मालक इथं आहेत. दोन्ही गटासंदर्भात निर्णय प्रक्रिया स्मशानभूमीचा विषय साहेब स्वतः लक्ष घालून किंवा आपण सगळे लक्ष घालून मीटिंग लावून तर सोडवणार आहोत. आता ते तर काय दुपारी काय जो झाला असं पप्पू लक्षात घ्या, तर थोडंसं आपण आमदार साहेबांच्या पातळीवर आपल्या सगळ्यांच्या पातळीवर आपण कसा भेटल त्याचे प्रयत्न करू. पण पंडितच्या शारीरिक दृष्ट्या आपण सगळ्यांनी विचार करा ही माझी विनंती राहील. बरोबर आहे का नाही? काल पण रात्री थोडस त्रास झाला त्याला. बाळू काय म्हणते बघा. चालतं. बाळू काय आता तो फायदा विषय नाही का? आमदार साहेबांनी शब्द दिला, यांनी शब्द दिला आपल्याला, बरोबर. आणि 761 नाही 1 मिनिट याच्यासाठी आहे ना. बरोबर, 1 मिनिट ऐका. हे ऐकून घ्या रे, ऐका रे जरा. हे बाळा काय करायचं ऐक ना जरा. याच्यासाठी आहे ना आपण नाही बघा बापू आपल्याला याच्यात जर नाही झालं तर आपण MIDC बंद पाडू. तुमच्या पुढे आम्ही राहू ना. आपण सगळी मिळून त्याच्यावर विषय खायला शेवट गावाला लागणार आहे. पुढे राहून तरी काय काय करायचं? काय मुद्दा आहे बाळा भाऊ?
हा विषय आहे ना. नाही, आता हे करतात ते पेपर आहे आपल्याकडे पेपर आपल्याला लेखी दिले ना आता तो विषय वेगळा आहे. नाही एक मिनिट थांबा. मग पंडितला उपोषण सोडा नाही सांगायचं का? 4 दिवस त्या साहेब इथं आलेले आहेत आता. कंपनी बंद करा शब्द ते का नाही देत तिकीट? हो यांना जो अधिकार आहे, हो ऐका, साहेबांना जो अधिकार आहे तो देतील देऊ. साहेबांना जो अधिकार नाही ते कसं देतील? उद्या यांनी लिहून दिले तर तिथं नाही मान्य केलं ते तशी फसवणूक करून घ्यायची का आपल्याला? त्यांच्या अखत्यारीत विषय काय ते जीव तोडून सांगतात ना. दोन्ही विषयांचे ठराव समोर आपण करून घेऊ आणि आपण मीटिंग लावू ना. 8-15 दिवसात आपल्याला तिथे मीटिंग लावून पॉझिटिव्ह काहीतरी विषय करू ना आपण. आणि शेवटी स्मशानभूमी हा जिव्हाळ्याचा विषय आहे ना, तो करावाच लागणार आहे ना. 100% करू आपण. पंडितचा विषय हा. घ्या. आज पाडवा आहे साहेब, प्रश्न मार्गी लावते. हो लावते 100. लवकरात लवकर निर्णय घ्या. हो गावाचा अंत पाहू नका, काही होऊ शकते. आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले, उपोषण सोडले. हे स्मशानभूमीचा प्रश्न म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. साधारण किती दिवसामध्ये मिटला? आम्ही तातडीने याच्यामध्ये ऑलरेडी कालच सविस्तर जो अहवाल आहे तो वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला आहे आणि ही विनंती देखील करत आहोत आम्ही वर की हा 1 महिन्यामध्ये हा विषय जो आहे सर्व लोकप्रतिनिधी, सन्माननीय लोकप्रतिनिधी देखील वरिष्ठ स्तरावर माननीय मंत्री महोदयांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहेत आणि हा विषय कसा तातडीने मार्गी लागेल त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे. बापू